पिंपळनेरमध्ये आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली। पिंपळनेर आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळनेर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। शासकीय प्रशासकीय कर्मचारी, मुस्लिम बांधव, एनसीसी कॅडेट्स आणि हजारो नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। रॅली आमदार कार्यालय ते सामोडे चौफुली बसस्थानक परिसर, येसा बापू चौक, होळी चौक, मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, गणपती मंदिर चौक, गोपाळनगर, एकंदेवाडा, महावीर भवन, पंचमुखी चौक मार्गे बसस्थानक परिसरात समारोप करण्यात आला। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मार्गदर्शन करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली। पिंपळनेर महानगरामध्ये आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज या उत्तर महाराष्ट्रामध्ये ही भव्य तिरंगा रॅली होत आहे। आणि त्याचप्रमाणे आज आपल्या पिंपळनेर शहरामध्ये, पिंपळनेर नगरीमध्ये देखील सर्व नागरिक बंधू भगिनी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामाजिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सरकारी, निमसरकारी सर्व कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी आज या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। आणि त्या माध्यमातून या भारत देशाला आम्ही सर्वांनी या भारत मातेला वंदन करण्यासाठी शूरवीर जवान जे सीमेवरती लढतायत त्यांना त्यांचं शौर्य हे खऱ्या अर्थानं या भारत देशाची गाथा आहे। आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे शौर्य वाढावं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी लास्ट नायक अशोक देसले 116 इंजिन रेजिमेंटचा असून जे सर्जिकल स्ट्राईक झालेला आता नरेंद्र मोदीजींनी खूप चांगलं कर्तृत्व त्यांनी दाखवलं, आपल्या देशाचा अभिमान वाढावा याप्रमाणे त्यांनी जे ज्या लोकांनी आपल्या ज्या 26-27 जे आपले निर्दोष लोक जे आता आपले बिना मतलब त्यांना हे केलं गेलं, सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यावर केली गेली ना की आर्मीवर केली गेली। हे पाकिस्तानचं फार गलत कर्तृत्व होतं की त्यांनी आर्मीला हे न करता सिव्हिलियन लोकांवर मारा केला। तो खूप गलत होता की सिव्हिलियन लोकांवर मारा करून ते तर बिचाऱ्यांकडे हत्यार नव्हतं, काही नव्हतं, पण हा पाकिस्तान इतका नामर्द देश आहे मला असं म्हणता येईल की एक सिव्हिल लोकांवर त्यांनी अत्याचार केला, सिव्हिल लोकांवर अटॅक केला। ते मोदींना त्यांनी जातीचं हे केलं की हिंदू धर्म आहे म्हणून मारलं, हे फार गलत केलं। आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खूप हिंदुत्ववादी नेता आहेत आणि त्यांना इतकं भारी प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे, इतकं भारी प्रत्युत्तर दिलं की ज्या लेडीजांना त्यांनी मारायचं हे केलेलं होतं, त्या पूर्वी त्यांनी लेडीज करूनच त्यांचा जो खीळ काढायचा होता तो लेडीज करून काढून घेतला। आमच्या आर्मी अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कर्तृत्व केलं आणि त्या ज्या कुरेशी मॅडम होत्या त्या पण एक मुस्लिम धर्माच्या होत्या, त्यांना पण देशात अभिमान आहे। आणि आपले देश बांधव जे आहेत, आपले सगळे मुस्लिम बांधव आपण चांगल्या एकजुटीने इथं राहतो आणि एकजुटीनेच राहायला पाहिजे असं मी म्हणेल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्यांचं प्रत्युत्तर दिलेलं आहे, यांनी याच्या पुढे बी देत राहतील, याच्यामुळे मी माझ्या देशाचा अभिमान बाळगतो। जय हिंद, जय भारत। या रॅलीत आमदार मंजुळाताई गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, युवा प्रमुख सागर गावित, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, साक्री विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव, श्यामशेठ कोठावदे, बबलू चौधरी, चंदू गवांदे, जितूभाऊ कुवर, बबलू शेख, गुड्डू सूर्यवंशी, अजित बागुल, पंकज मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बर्गे, जयेश खलाने, पीएसआय भूषण शेवाडे, पीएसआय विजय चौरे, पीएसआय शिरसाट आणि होमगार्ड पथकाचे संतोष खरनार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। रॅलीचे चौकाचौकात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या आदेशाने आपल्या भारत देशात भारत आणि पाकिस्तान या युद्धात जे आपले शौर्य गाजविणारे जे सैनिक आहेत त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं शौर्याचे
सन्मान वाढवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आपल्या या पिंपळनेर नगरीत आपल्या साक्री तालुक्यात आज भव्य दिव्य असे सर्व नागरिकांच्या सहकार्याने या ठिकाणी आज भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली आज आपण या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि सर्व आपले नागरिक, भारतीय नागरिक आपल्या देशावर प्रेम करावं आणि आपल्या देशाबद्दल सर्वांनी प्रेम करावं आणि सर्वांना आस्था निर्माण व्हावी यासाठी आज आपण या ठिकाणी भव्य अशी रॅली काढलेली आहे। प्रत्येक नागरिकाने आपल्या भारताचं अभिमान वाटावं आणि प्रत्येकाने देशावर प्रेम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। आपल्या तिघ देश सैन्यांनी जसं आपल्या तिघ सेनानी जसं भारत आपलं आर्मी, एअरफोर्स, नेव्हीने जे ऑपरेशन सिंदूर खूप मोठ्या याच्यानं साक्षात म्हणजे स्वीकार केलं आणि यशस्वी झालं, त्याबद्दल मी आपल्या देशाचं आणि आपले जे कर्नल सोफिया कुरेशी त्या मॅडम आहेत, त्या स्वतः वैयक्तिक माझ्या युनिटच्या आहेत, त्या कोर ऑफ सिग्नलच्या आहेत त्या, तर मी त्या मॅडमांना, दोघा मॅडमांना सल्यूट करतो। जय हिंद, जय भारत।